अहमदपूर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने मृग नक्षत्र कोरड्या गेले आणि शेतकरी चिंतेत सापडला होता. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी सोमवारी दिनांक 22 झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतशिवारात खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. हडोळती व परिसरात गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या रिमझिम व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण झाली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीसह सोयाबीन पेरण्यांना वेग आला आहे. मृग नक्षत्र कोरड्या गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र आर्द्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी नव्या आशेने शेतात कामे सुरू केली आहेत. हडोळती, वळसगी, हगरगा, सावरगाव, बाबळधरा, आनंदवाडी, हिप्पळगाव आदी भागांत झालेल्या पाऊस अद्याप अपेक्षेइतका झालेला नसला तरी जमिनीत तयार झालेली ओल पेरणीसाठी पोषक असल्याने मायबाप शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरवशावर कापूस लागवड व सोयाबीन पेरणीला सुरुवात केली आहे. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या मदतीने पेरणी करताना दिसत आहेत. खते, बियाणे व मशागतीसाठी मोठा खर्च करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आणखी दमदार पावसाची गरज आहे. आगामी काळातही पावसाची साथ मिळाल्यास खरीप हंगामातील पिकांची उगवण चांगली होऊन उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. सध्या शेतशिवारात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू असून बळीराजा नव्या उत्साहाने कामाला लागला आहे.